आज आपण बनवणार आहोत कैरीची कँडी। त्याच्यासाठी मी ह्या मीडियम साईजच्या 3 कैऱ्या घेतल्या आहेत। कैरी जास्त आंबट नाही आहे, त्याची वरची साल काढून घ्यायची। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी आणि स्वच्छ कपड्याने पुसून पण घेतल्यात। हे बघा, तिन्ही कैरीची मी साल काढून घेतली आहे। आता छोटे छोटे तुकडे त्याचे कट करून घ्यायचे। हे बघा, मी असे छोटे छोटे करून घेते। तिन्ही कैऱ्याचे पण आपण छोटे पीस करून त्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक करणार आहोत। हे बघा, तिन्ही पण कैऱ्या मी असे कट करून घेते। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा। कैरीची कँडी एकदम चटपटीत बनते, एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा। एकदम घरच्या साहित्यात बनते, बाहेरून काही आणायची गरज पडत नाही। हे बघा, पूर्ण कैरी मी अशी कट करून घेतली। त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते। कोय त्याच्यात जाऊ द्यायची नाही त्या कैरीमध्ये, नाहीतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होणार नाही आणि ती अशी थोडी कचकच होईल। मग यात मी 1 वाटी पुदिना घेतला आहे। पुदिना तुमच्या टेस्ट अनुसार कमी जास्त करू शकता। हे बघा, मी पूर्ण कैरी अशी बारीक करून घेतली आहे। तुम्हाला जर त्यात पीस वाटत असतील तर तुम्ही ते एका गाळणीने गाळून पण घेऊ शकता पूर्ण बॅटर। हे कढाईमध्ये थोडंसं तूप टाकून मी हे पूर्ण आपण कैरीचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेलं पूर्ण त्या कढाईमध्ये घालून घेते। तूप मी अर्धा चमचा घातलं आहे। 3 कैरीसाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे। ही माझी कैरी जास्त आंबट नव्हती, त्यामुळे मी कमी साखर घेतली आहे। तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तुम्ही जास्त घेऊ शकता, 2 वाट्या पण साखर घालू शकता। हे बघा, आपलं थोडंसं असं घट्ट होत येतं आहे। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घालते आहे, अर्धा चमचा काळं मीठ घालते आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊ। यामध्ये मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घालते, म्हणजे हे एकदम घट्ट बनतं, नाहीतर हे घट्ट बनत नाही आणि त्याची कँडी पण बनत नाही। मग खूप वेळ लागतो त्याला, 2 दिवस सुकवावं लागतं। त्यासाठी मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालते, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे पाणी चांगलं मिक्स करून ते कैरीच्या बॅटरमध्ये घालून घेऊया। हे बघा, थोडं थोडं करून मी पूर्ण घालून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते। कॉर्नफ्लॉवर घातल्यावर हे लगेच घट्ट होतं, त्याला आपण थोडंसं अजून 5-10 मिनटं एकदम घट्ट होईपर्यंत शिजू देऊया। यामध्ये मी थोडासा ग्रीन कलर घातला आहे, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला। कँडी एकदम छान बनते, कलर पण छान येतो। हे बघा, आपलं झालं आहे। हे झालं आहे कसं ओळखायचं, तर हे कढाई सोडायला लागतं बघा। हे बघा, कढाईमध्ये लागत नाही खाली आणि एकदम बॅटर ते कढाई सोडून देते। आणि हे अगोदर जसं उडत होतं हातावर तसं उडायचं पण बंद होतं आहे। याचा अर्थ आपलं झालं आहे ते। आता गॅस बंद करते। एका प्लेटला थोडंसं तूप लावून ते बॅटर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेट, ट्रे तुमच्याकडे जे असेल त्यामध्ये तुम्ही काढू शकता। मी हे सगळे ह्या प्लेटमध्ये काढून याला थंड करून घेते। आजची चटपटीत कँडी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, प्लेटमध्ये चांगलं पसरून घेते। याला मी 2 तासासाठी फॅनच्या हवेखाली सेट व्हायला ठेवलं होतं। फ्रीजमध्ये ठेवू नका, फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते आंबट गोड असल्यामुळे त्याला आणखी पाणी सुटतं आणि त्याची कँडी बनणार नाही। बघा, चांगलं सेट झालं आहे। मी 2 तास फॅन खालीच ठेवलं होतं। चाकूने कट करून घेते। तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतं त्या शेपमध्ये कट करू शकता। मी छोटे छोटे पीस केलेत, हे बघा अशी चौकोनी। तुम्हाला काढून दाखवते। कँडी आपली रेडी आहे।
व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. वरतून मी थोडीशी पिठी साखर घालते आहे.